नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणे गवार तर आपण खूप वेळा केली आहे, परंतु हीच गवार थोडीशी वेगळ्या पद्धतीनं मसाल्यांचं काही कॉम्बिनेशन वापरून जर बनवली तर ती नेहमीपेक्षा कित्येक पटीनं अधिक स्वादिष्ट बनते। किचन स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर घरची गवार आहे, शुद्ध गावरान वाण आहे, त्यामुळे ही गवार तशीही टेस्टी असते। तर या प्रकारे आपण पान निसून धुवून घेतले। यानंतर एका कढईमध्ये पॅनमध्ये तेल टाका आणि तेलामध्ये आपल्याला ही गवार अगोदर वाफवून घ्यायची 3 ते 4 मिनिट। तर 3 ते 4 मिनिट एकदा जेव्हा आपण वाफवून घेऊ तेव्हा ती बऱ्यापैकी थोडी शिजलेली असेल आणि वाफवल्यानंतर तशी ही गवारीची टेस्ट आपल्याला माहिती की तशी वाढते तेलामध्ये परतल्यानंतर। तर या प्रकारे एक 2 ते 3 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवा आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला या प्रकारे त्याला एकदा आपण वाफवून घेतले आहे। आता गवार एकदा वाफवून घेतल्यानंतर ते जे तेल उरेल तर त्याच तेलामध्ये थोडंसं तेल टाकून आपण फोडणी या प्रकारे जिरे, यानंतर इथे आपल्याला अद्रक नाही तर फक्त लसूण आपण ठेचलेला इथं वापरला आहे, वरून थोडासा हिंग आणि चांगली आपल्याला कडकडीत याची अगदी फोडणी द्यायची आहे। तर या प्रकारे एक 2 मिनिट चांगलं परतल्यानंतर आणि फोडणीला असा एक ब्राउनिश रंग एकदा आला की यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला एक कांदा देखील आपण यामध्ये टाकणार आहोत। परंतु हा गवारीतला कांदा कच्चा राहणार नाही याचं आपल्याला ध्यान ठेवायचं। जर कांदा कच्चा राहिला तर मग मात्र या भाजीची टेस्ट जी आहे तर जाईल। तर असा अगदी चांगला ब्राऊन झाला पाहिजे। यानंतर हळद, आवडीनुसार तिखट, पुन्हा एक 2 मिनिट अगदी लो फ्लेमवरती फक्त परतवून घ्या। तर कांदा इथे आपल्याला अगदी चांगला अजूनही थोडासा डार्क ब्राऊन केला तरी चालेल आणि लगेच तेलामध्ये वाफवलेली ही गवार यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा 2 मिनिट आपल्याला पुन्हा एकदा चांगला हा मसाला यावरती लागेल असं परतून घ्यावं लागेल। तर अजून टेस्टसाठी आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। 1 टेबलस्पून आपण यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि गरम मसाला देखील आपण अर्धा टेबलस्पून टाकला आहे। चवीनुसार वरून थोडंसं मीठ टाका। परंतु याला जो थिकनेस यायला पाहिजे थोडासा, त्यासाठी आपल्याला अजून काही यामध्ये ॲड करावं लागणार आहे। परंतु एकदा मसाल्यांमध्ये परतून घेऊया। वरून गरम पाणी टाकल्यापासून साधारण एक अर्धा ते पाऊण ग्लास आणि लगेच यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथं टाकायचा आहे, की जेणेकरून कन्सिस्टन्सी बनेल आणि शिवाय भाजीला तशी गवारीच्या भाजीला जी शेंगदाण्याच्या कुटाने जी टेस्ट येते की जी पारंपरिक टेस्ट पण आहे आपली। आणि पुन्हा एक 4 ते 5 मिनिटाची चांगली वाफ द्या की जेणेकरून गवार राहिलेली कसर शिजेल आणि शिवाय या प्रकारे थिकनेस जो आहे आपला तयार झाला आहे। परंतु अजून 2 मिनिटं आपण याला वाफवून घेऊया आणि यानंतर पाहिजे इतकी आपल्याला घट्टसर करायची आहे की जेणेकरून जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला ती अगदी खाण्यायोग्य बनेल। तर मंडळी, अशी गवार तुम्ही एकदा करून पहा। चवीच्या बाबतीमध्ये तर अगदी लाजवाब। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा। सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।